शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते। हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, एसडीएम आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला। तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते। आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो, परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे। तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं। आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली। मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता। तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही। कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणून केज पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे। मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं। म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आला, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले। ती घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDR वरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले, एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत। मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते
तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना. मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आत्ता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले. आणि नंतर दैठनाका काय गाव आहे इकडे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोकरांची मागणी आहे. याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी, जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका, जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना,
लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही हे असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागले. आणि हा निष्प्रह सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव इटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. ही मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः, कारण डीवायएसपी लेवल, ॲडिशनल एसपी लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या.
ही आपली पद्धती, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया, हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला? चेन दिसत आहेत, वायर दिसत आहेत, फायटर आहे. अरे कुठून फायटर आणि बिटर आणले बाबा तुम्ही? त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल, कोणाच्या खिशात राहायला लागेल. मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो, अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेलं नाही, का नाही दिसला? आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय? मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, हे काय साथ आहे? कळलंय हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, VJNTचा अ ब क ड त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय? कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे? 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे? आणि पोलीस महाजन नावाचे जे PI आहेत, त्या PIला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरला असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा? काय DSB काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली, यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे, यांना खबर कळायला पाहिजे. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते.
हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला. तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते. आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं. आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली. मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता. तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची ॲट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही. कंपनीसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून केजचं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ती घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDRवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले, एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती.
आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना. मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले, आणि नंतर दैट नाका काय गाव आहे इकडे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोकरांची मागणी आहे. याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी, जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका, जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले. ही कुठली पद्धत आहे? अरे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही या असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे, मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही.
तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्पृह सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव इटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय आहे. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतोय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः, कारण डीवायएसपी लेवल, ॲडिशनल एसपी लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष, हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धती, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया,
जे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट कशा कशाने आणलंय त्याला. चेन दिसत आहेत, वायर दिसत आहेत, फायटर आहे. अरे कुठून फायटर आणि बिटर आणले बाबा तुम्ही. त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल, कोणाच्या खिशात राहायला लागेल. मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही, तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेला नाही, का नाही दिसला. आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याचे असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय. मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, हे काय साथ निकळले, हे काय केलंय. आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले, तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता. हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, VJNTचा अबकडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय, कारण काय, त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे. 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे. आणि पोलीस महाजन नावाचे जे PI आहेत, त्या PIला काय फरक पडला होता, पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरलं असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा काय. DSB काय करते, अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली, यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे. यांना खबर कळायला पाहिजे. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते. हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले. आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या
जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला. तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते. आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं. आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली. मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता. तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही. कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून केजचं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ते घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDRवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि ह्यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले, एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे,
त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना. मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले आहेत. आणि नंतर दैट नाका काय गाव आहे इकडे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोकरांची मागणी आहे. की याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले. ही कुठली पद्धत आहे? अरे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे, मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निस्पृह सरपंच
3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव इटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः, कारण डीवायएसपी लेवल, ॲडिशनल एसपी लेवल, इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष, हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात, अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतो. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया, हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला? चेन दिसत आहेत, वायर दिसत आहे, फायटर आहे.
अरे कुठून फायटर बिटर आणले बाबा तुम्ही? त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान नाना. पिस्तूल आणि सहित हे सामान आहे. पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल, कोणाच्या खिशात राहायला लागेल. मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो, अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेला नाही, का नाही दिसला? आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय? मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, तर हे काय साथ कळले? हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली आहे की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, VJNTचा अबकडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय? कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे? 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे? आणि पोलीस महाजन नावाचे जे PI आहेत, त्या PIला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरलं असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा? काय DSB काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली आहे. यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे, यांना खबर कळायला पाहिजे. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते. हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती
आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला. तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली. आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते. आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं. आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली. मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता. तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही. कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून केज पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ते घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDRवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि ह्यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आलेत. एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना,
मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आत्ता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले, आणि नंतर दैट नाका काय गाव आहे इकडे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकलंय. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोकरांची मागणी आहे. की याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे, मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्प्रह सरपंच, 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात.
तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. ही मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः, कारण डीवायएसपी लेवल, ॲडिशनल एसपी लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. तर हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का, 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया, हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला? चेन दिसत आहेत, वायर दिसत आहे, फायटर आहे. अरे कुठून फायटर आणि बिटर आणले बाबा तुम्ही? त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये
टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल, कोणाच्या खिशात राहायला लागेल. मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो, अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेला नाही, का नाही दिसला. आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय. मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, तर हे काय साथ आहे कळलंय, हे काय केलंय. आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले, तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता. हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, व्हीजेएनटीचा अ ब कडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय, कारण काय, त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे. 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे. आणि पोलीस महाजन नावाचे जे पी आय आहेत, त्या पी आयला काय फरक पडला होता, पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरला असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा. काय डीएसबी काय करते, अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली, यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे. यांना खबर कळायला पाहिजे. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते. हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले. आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती. आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही.
आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला. तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली. आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते. आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं. आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली. मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता. तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही. कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून केज पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, अशी सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ती घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDRवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आलेत. हे गाव इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजर सोंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय
कसं काय झालंय तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आत्ता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले, आणि नंतर दैट नाका काय गाव आहे इकडं कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोगकरांची मागणी आहे की याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय, आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही हे असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे, मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्प्रह सरपंच, 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल,
आणि लोकनियुक्त सरपंच झालाय तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला. लोकनियुक्त सरपंच झाला म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. ही मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती. एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार इथं येणार मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते. मी पाहत होतो कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः कारण डीवायएसपी लेवल ॲडिशनल एसपी लेवल इथं मनुष्यबळ असतं. त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा हे बघा सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही. इकडं आल्यावर काय वागत आहे. ही वागण्याची पद्धत कोणती. नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का. हे काय हे असलं. आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का. 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे. ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय. लोखंडी रॉड सळाया हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला. चेन दिसत आहेत वायर दिसत आहे. फायटर आहे. अरे कुठून फायटर बिटर आणले बाबा तुम्ही. त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते. टिकले वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल. कोणाच्या खिशात राहायला लागेल.
मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो, अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेलं नाही, का नाही दिसला? आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, ते पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय? मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है तर हे काय साथ आहे? कळलंय हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, VJNTचा अ ब कडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय? कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे? 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे? आणि पोलीस महाजन नावाचे जे PI आहेत, त्या PIला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरलं असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा? काय DSB काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली, यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे, यांना खबर कळायला पाहिजे. शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते. हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले. आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती. आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम
मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली. आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते. आणि आत्ताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो. परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं. आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली. मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता. तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही. कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून केज पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ती घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDRवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आलेत. हे गाव इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजर सोंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय, काय झालंय,
तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आत्ता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली त्यांनी छातीवर, आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले, आणि नंतर दैट नाका काय गाव आहे इकडं कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल, आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोगकरांची मागणी आहे की याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय, आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही या असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे, मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्पृह सरपंच, 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळत असेल, सगळ्यांकडे जात असेल,
आणि लोकनियुक्त सरपंच झालाय तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला. लोकनियुक्त सरपंच झाला म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता तर हे सोपं नाही. आणि आता DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर SP-कडे जाणार आहे. ही मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल SP-ना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो इकडं तिकडं काही लोक CIDची मागणी करत होते. कृपया CIDची मागणी करू नका. CIDची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. CID वाल्याला साधा जीप पण नसती. एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास CIDकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. CIDकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. CID तपास नको. CID आम्हाला माहिती आहे काय. CID पूर्वीचे आताची CID राहिले नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची त्याची बदली कुठं करायची तर CIDला करायची. आणि ते CIDचं मेन ऑफिस कुठं पुण्याला. तिथून एसटीत CID वाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते. मी पाहत होतो कोण काय बोलतंय. त्यात काही लोक CIDची मागणी केलेली. CIDकडे हा तपास नको. मी स्वतः कारण DYSP लेवल ॲडिशनल SP लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा DYSP आणि ॲडिशनल SP या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा हे बघा सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही. इकडं आल्यावर काय वागत आहे. ही वागण्याची पद्धत कोणती. नाविन्यपूर्ण नावाची एक DPTCला योजना आहे. तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का. हे काय हे असलं. आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला माझं चुकलं बरं का. 2 तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे. ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय. लोखंडी रॉड सळाया ते मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशाने आणलंय त्याला. चेन दिसत आहेत, वायर दिसत आहे. फायटर आहे. अरे कुठून फायटर बिटर आणले बाबा तुम्ही. त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते. टिकल्या वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागेल. कोणाच्या खिशात राहायला लागेल.
मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्या जवळ पिस्तूल नाही, माझ्या जवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो, अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेलं नाही, का नाही दिसला? आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याचे असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, ते पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय? मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही, हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है तर हे काय साथ आहे कळले? हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, VJNTचा अबकडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय? कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे? 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे? आणि पोलीस महाजन नावाचे जे PI आहेत, त्या PIला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरलं असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा? काय DSB काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे, यांना खबर कळायला पाहिजे.